नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण इयत्ता 7वीचा आज नवीन धडा सुरू करणार आहे. या अगोदर तुमच्या लक्षात आहे आपण पहिला धडा घेतलेला नाहीये, जो की आपल्याला प्रत्यक्ष क्लासमध्ये घ्यायचा आहे. पण दुसरा आणि तिसरा आपला झालाय. दुसरा धडा पण झालाय, तिसरा धडा पण झालाय आपला. आता आज आपण चौथा धडा स्टार्ट करतोय. नाऊ वी आर स्टार्टिंग 4th लेसन. ओके, ज्या ज्या मुलांनी आणखी पण व्हिडिओ बघणं किंवा ऑनलाईनला लेक्चरला येणं स्टार्ट नाही केलेले, प्लीज त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की या तुम्ही. आता साहजिकच आहे, पुढच्या महिन्यामध्ये आपले रेग्युलर क्लास सुरू होणारच आहे. म्हणजे प्रत्यक्ष वर्गात क्लासरूममध्ये आपले क्लास सुरू होतीलच. बट त्या अगोदर तुमचा अभ्यास जर तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन क्लास जो असतो आपला संध्याकाळी 6 ते 6:30 इंग्लिश पिरियडसाठी तुम्ही ऑनलाईन येत जा. त्यासाठी गुगल मीट ॲप डाउनलोड करा आणि हे व्हिडिओ पण तुम्ही बघत जा. हे व्हिडिओ बघितल्यानंतर याचे होमवर्क दाखवत जा. ओके, तर आज जो धडा आपण स्टार्ट करणार आहोत त्याचं नाव आहे कोन व कोनांच्या जोड्या. अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. कोन व कोनांच्या जोड्या. कोन असतात ना, त्या कोनांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जोड्या शिकायच्या आपल्याला. पेअर्स ऑफ अँगल्स. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला जर सराव संचाचा विचार केला ना तर सराव संच 15 ते 21 म्हणजे 15, 16, 17, 18, 19, 20, 21 6 सराव संच आहे. देर आर 6 प्रॅक्टिस सेट्स इन दिस लेसन. तर हा सराव संचांचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. आज आपण पहिला सराव संच घेऊ, सराव संच 15. त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी शिकायच्या आहेत. पहिला, कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग. इंटेरियर पार्ट अँड एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल्स. इंटेरियर किंवा इंटरनल. इंटेरियर किंवा इंटरनल 2 शब्द आहेत. एक्सटेरियर किंवा एक्सटर्नल. लक्षात घ्या कशाला म्हणतात इंटेरियर पार्ट आणि कशाला म्हणतात एक्सटेरियर पार्ट समजून घ्या. समजा हा एक अँगल काढलाय. ह्या अँगलचं जे नाव आहे ते मी असं देतो ABC. ओके, लक्षात घ्या. तुम्ही इकडं लक्ष द्या व्यवस्थित. समजा इथं मी PQT काढलं, इथं मी X काढलं, इथं मी Y काढलं, इथं मी D काढलं, इथं मी E काढलं. लक्षात घ्या. तर तुम्ही लक्षात घ्या की हा जो भाग असतो याला म्हणतात अंतर्भाग. अंतर्भाग दिस इज कॉल्ड ॲज अ इंटेरियर पार्ट किंवा इंटरनल पार्ट. इंटेरियर. आणि हा जो बाहेरचा भाग असतो का याला म्हणतात एक्सटेरियर पार्ट. एक्सटेरियर म्हणजे एक्सटर्नल पार्ट किंवा मग बाह्य भाग. ओके, म्हणजे कोणाचा अंतर्भाग कसा असतो आणि बाह्य भाग कसा असतो समजून घ्या तुम्ही. हा जो कोण आहे ना तुमच्याकडे दिलेला, तर याच्यामध्ये जेवढा पण भाग येईल त्याला म्हणतात कोणाचा अंतर्भाग. हा कोण कधी इथं स्टॉप होतच नाही, हा आनंद असतो. म्हणून मी इथं बोर्ड दाखवलं तुम्हाला तर तुम्हाला समजलं पाहिजे कोणाच्या अंतर्भागात इंटेरियर पार्टमध्ये. मी एक पॉईंट काढला, समजा हा पॉईंट, तो कुठे आहे कोणाच्या अंतर्भागात. मी इथं काढला तरी अंतर्भाग, इथं काढलं तरी अंतर्भाग, पण इथं काढलं तर बाहेर. हा बाहेर, कारण ही रेष इकडं वाढत जाईल पण हा बाहेरच पडतो. म्हणजे अंतर्भाग म्हणजे काय थोडक्यात तर आतला आणि बाह्य भाग म्हणजे काय बाहेरचा. लक्षात ठेवा. हा जो पॉईंट P आहे तो इंटेरियर पार्टमध्ये अंतर्भाग. पॉईंट Q आहे तो पण इंटेरियर पार्टमध्ये अंतर्भाग. हा पॉईंट T आहे तो पण अंतर्भागात. पण हा पॉईंट Y एक्सटेरियर पार्टमध्ये बाह्य भागामध्ये आहे. पण हा E तो बाहेर दिसतोय पण त्याचा पॉईंट हा आहे आणि तो ना अंतर्भागात आहे ना बाह्य भागात आहे. तो कोणाच्या बाजूवर आहे, त्याला कोणाच्या बाजू म्हणतात. कोणाच्या बाजूवर येतो. E बिंदू पण, D बिंदू पण, C बिंदू पण, B बिंदू पण, A बिंदू पण. पण हा X कोणाच्या कुठं आहे, बाहेर आहे. त्याला बाह्य भाग म्हणतात, एक्सटेरियर पार्ट म्हणतात, इंटेरियर पार्ट म्हणतात. एकदम इझी आहे. तर त्याच्यावरचा प्रश्न आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेटमध्ये आणि मग मी त्याला होमवर्कला पण देईल. ओके, एक गोष्ट कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग शिकायची. अंतर्भाग म्हणजे हा आतला, बाह्य भाग म्हणजे हा बाहेरचा. आणि हे जे बिंदू आहे BECDA याला कोणाच्या बाजूवरील बिंदू म्हणतात. हे अंतर्भागातले, हे बाह्य भागातले आणि हे कोणाच्या बाजूला. ओके, आणि आता आपल्याला यामध्ये एक कोणांची जोडी पण शिकायची. संलग्न कोन, ऍडजसंट अँगल. ऍडजसंट अँगल म्हणजे काय असतं बघा. ऍडजसंट अँगल कुणाला म्हणतात लक्ष देण्याचा प्रयत्न करा. एकच शिरोबिंदू असतो. शिरोबिंदू एकच. ज्या 2 कोणांचा शिरोबिंदू एकच असतो, ज्या 2 कोणांचा शिरोबिंदू एकच असतो. समजा हा इकडे एक कोन काढलाय मी, झालाय. हा समजा नाव आहे याचं ABC. असा कोण आहे, हा शिरोबिंदू आहे. तर हा एक कोन झाला ABC. त्याच शिरोबिंदू तुम्ही इकडे एक कोन काढतो. आता ABC हा जो एक कोन आहे तसंच इकडे एक कोन आहे समजा. आता त्याचं नाव आहे ABD. तर यांचं काय झालं, शिरोबिंदू पण एकच आहे. सामायिक शिरोबिंदू म्हणतात त्याला. एकाच बिंदूतून तो कोन तयार झाला आणि हा पण कोन तयार झाला. आणि त्यांची एक बाजू पण सारखी आहे. ही बाजू AB ती ह्या खालच्या कोनात पण आहे, ती या वरच्या कोनात पण आहे. पण त्यांचा हा जो अंतर्भाग आहे ना, हा जो इंटेरियर पार्ट आहे ना,
तो मात्र कसा आहे, वेगळा वेगळा आहे, याचा अंतर्भाग वेगळा, याचा अंतर्भाग वेगळा. तर यांना म्हणतात संलग्न कोन, यांना म्हणतात संलग्न कोन. कोणते कोणते कोण? ABC, हा खालचा कोण ABC आणि हा वरचा कोण AB. हे एकमेकांचे काय आहे, संलग्न कोन. यांना संलग्न कोन म्हणतात, ऍडजसेंट अँगल म्हणतात. थोडक्यात त्याची ही व्याख्या तुम्हाला पाठ करावी लागेल की ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, शिरोबिंदू हा जो असतो सामायिक म्हणजे एकच, म्हणजे कॉमन, आणि एक भुजा पण सामायिक असते, परंतु अंतर्भाग मात्र त्यांचे काय असतात, भिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन असे म्हणतात. ही व्याख्या तुम्हाला पाठ करावी लागेल. संलग्न कोन खूप सोपी गोष्ट आहे. आता तुम्ही ही एक आकृती बघा, समजा आता इथं जर तुम्ही चेक केलं ना तर खूप सारे एकमेकांना संलग्न कोन दिसतील तुम्हाला. समजा इथं मी नाव दिलं ABC असं, तर तुम्हाला दिसेल की हा याचा संलग्न कोन आहे, कारण यांचा हा बिंदू कॉमन आहे आणि ही एक बाजू सारखी आहे, म्हणून हे दोघं बाजूबाजूचे जे असतात का त्याला संलग्न कोन म्हणतात, बाजूबाजूला एकदम एकमेकांच्या बाजूला. म्हणून इथं जर तुम्ही संलग्न कोनांच्या जोड्या लिहायला शिकलात ना तर एक जोडी कोणती बनेल, AOC AOB. कोण AOC, कोणाचं नाव घेताना हे नाव मध्ये आलं पाहिजे. AOC कोण म्हणतात ह्या कोणाला, ह्या वरच्या AOC, आणि ह्या इकडच्याला AOB. ही एक जोडी संलग्न आहे. त्याचबरोबर ह्याच AOC बरोबर इकडचा पण संलग्न आहे, इकडचा, म्हणून तुम्ही दुसरी जोडी घ्या AOC आणि BOC, आणि ह्या BOC ला हा पण संलग्न आहे, म्हणून तिसरी जोडी घ्या कोण BOC ला कोण AOB. समजते का बाळांनो? संलग्न कोन म्हणजे काय, ऍडजसेंट अँगल्स म्हणजे काय, बाजूबाजूचे कोन. हा इकडे हा, याला हा, याला हा आणि याला पण हा, अशा तीन जोड्या बनतात संलग्न कोनांच्या. लक्षात ठेवा तुम्ही, दोनच गोष्टी शिकायच्या आहेत, एक अंतर्भाग बाह्यभाग आणि एक संलग्न कोन. ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मेन सराव संचात दाखवतो मी तुम्हाला ते सगळं. ओके, तर आता आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करू. सराव संच 15 स्टार्ट करू. आता पहिला भाग आपल्याला शिकायचा आहे की ही एक आकृती दिलेली तुम्हाला आम्ही, या आकृतीचं निरीक्षण करा आणि अंतर्भागातले पण बिंदू सांगा, बाह्य भागातले पण बिंदू सांगा आणि कोणाच्या भुजावरील कोणावरील पण बिंदू सांगा. एकदम इझी बघा. अंतर्भागातले म्हणजे ह्या आतमधले सांगा कोणते कोणते येते, कोणते कोणते कॅपिटल नाव घ्या, RCNX. RCNX मागे कुठे झालं ते चालतं, पण हे अंतर्भागातले. आता बाह्य भागातले म्हणजे काय, हे बाहेरचे, हा बाहेरचा, हा बाहेरचा, हा बाहेर नाही बरं का, हा कोणाच्या बाजूवर आहे, त्याचं नाव जरी बाहेर आलं तरी बिंदू हा आहे. बिंदू म्हणजे हा डॉट, डॉटचं हे नाव. तर बाह्य भागातले बिंदू कोणते मग, T, U, परत हा Q, परत हा V, परत हा Y, एवढे सगळे म्हणजे कोणते कोणते, T, U, Q, V आणि Y. एवढे सगळे बिंदू जे येते कसे आहे, बाह्य भागातले. बघा मी डार्क केले, हा नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. हे कुठे आहे मग, कोणाच्या बाजूवरील बिंदू म्हणतात त्याला. कोणता कोणता, AWGB. AWGB एकदम सोपं आहे, सोपं आहे ना. कोणावरील बिंदू कोणते मग, कोणाच्या बाजूवरील. तीन प्रकारचे, अंतर्भागातले हे, बाह्य भागातले हे पण नाव बाहेरच दिसतं, पण हा बाह्य भागातला बिंदू नाहीये, हा कोणाच्या बाजूवरचा बिंदू आहे. ओके, अशा सेम आकृत्या मी तुम्हाला घरी करायला देतो होमवर्कमध्ये, आणि हा तक्ता तुम्ही दोन्ही आकृत्यांसाठी कम्प्लीट करायचा. एका ह्या आकृतीसाठी सुद्धा हाच तक्ता आणि दुसरी जी आकृती राहील तिच्यासाठी पण तोच तक्ता. समजा ही एक आकृती दिली P, Q, R, इथं दिलं S, इथं दिलं M, T, इथं दिलं C, इथं दिलं A, इथं दिलं B, इथं दिलं M, सॉरी L. तर हे तुम्ही बघा नीट आणि हा असाच टेबल या आकृतीसाठी पूर्ण करा. आणि परत एक आकृती देतो तुम्हाला मी, त्या आकृतीसाठी पण तुम्ही तोच टेबल पूर्ण करा. ओके बाळांनो, लक्ष द्या, एकदम इझी आहे, सगळं काही एकदम इझी आहे. A, Q, B, T, C, Z, L, P, G. ओके, तर एवढं सगळं बघा तुम्ही. ही एक आकृती, ही एक आकृती. इथं मी आकृतीला असं लागलं असं बॉक्स करतो. ही एक आकृती बघा, ही एक आकृती व्यवस्थित बघा आणि खालची एक आकृती बघा, आणि ह्या दोन्ही आकृत्यांसाठी असं सेम टेबल तयार करा, सेम, आणि तुम्ही तो पूर्ण करून टाका. ओके, एकदम इझी बाळांनो. ओके बाळांनो, ओके. तर पुढचा प्रश्न पण बघू आपण. एकदम सोपा आहे बाळांनो तो पण. संलग्न कोणाच्या जोड्या या बोलतात, संलग्न. संलग्न कोण कुणाला म्हणतात, ज्यांचा हा जो कोन असतो का, त्याचा जो शिरोबिंदू असतो का, शिरोबिंदू म्हणजे याला म्हणतात बघा,
हा ए एन बी चा पण शिरोबिंदू आहे, हाच बी एन सी चा पण आहे, ए एन सी चा पण आहे. तर असा एकच शिरोबिंदू पाहिजे, पण आतले जे भाग असतात का ते वेगळे वेगळे पाहिजे. त्याला संलग्न कोण म्हणतात. थोडक्यात आपण बाजूबाजूचे लक्षात ठेवू. बाजूबाजूचे एक भिंत सामायिक असते, त्यांची एक कॉमन भिंत सारखी असते. ओके, तर आपल्याला आता अशी एक आकृती दिलेली असणार, तेव्हा जोड्या लिहायच्या. तेव्हा 3 जोड्या असतात बाळांनो. कोणत्या कोणत्या? याला संलग्न हा म्हणायचा बाजूबाजूचा. याचं नाव घेताना इथून स्टार्ट करा किंवा इथून स्टार्ट करा. याला तुम्ही ए एन बी पण म्हणू शकता, बी एन ए पण म्हणू शकता. असं पण वर जाऊ शकता, असं खाली पण येऊ शकता. म्हणजे कोण ए एन बी, ए एन बी म्हटलं बरं का बाळांनो. ए एन बी हा कोण झाला हा. त्याला संलग्न कोण कोणता? हा. नाव काय? ए एन सी. नाही का अलग एक जोडी, हे दोघं एकमेकांना संलग्न सांगायचे. नाव घेताना इथून स्टार्ट करायचं. ए एन बी, ए एन सी, ए एन बी, ए एन सी. जसा आता हा ए एन बी ला ए एन सी झाला ना, तसंच या ए एन बी चा हा पण संलग्न कोण आहे बाजूबाजूचे. पहिले ते दोघं घेतले, ए एन बी आणि ए एन सी. आता हे दोघं घेऊ, ए एन बी आणि बी एन सी, ए एन बी आणि बी एन सी. आणि मग तिसरा घेऊ हे दोघं, ए एन सी आणि बी एन सी. यांना संलग्न कोण म्हणतात बाळांनो? एकमेकांचे संलग्न. ऍडजसंट अँगल्स. ऍडजसंट अँगल्स, कॉमन व्हर्टेक्स बट द इंटिरियर पार्ट्स आर डिफरंट. नाही कळालं ना? हे बघा 1 2 3 कोण आहे ना, पहिले ते दोघं सांग. नाव कसं घ्यायचं? याला मध्ये नाव आलं पाहिजे, हे नाव मध्ये आलं पाहिजे. ए एन बी हा हा कोण, ए एन सी हा हा कोण. हे दोघं एकमेकांचे झाले. आता यालाच हा घ्यायचा, ए एन बी, बी एन सी. तुम्ही याला सी एन बी म्हटलं तरी चालतं. ह्या कोणाला तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकता, तिकडून इकडे पण येऊ शकता, तसंही नाव आहे. पण 2-2 जोड्या लिहा. ओके, याच्यात 3 जोड्या आहे संलग्न. आणि याच्यात जर चेक केलं तुम्ही तर एकच आहे फक्त, हे दोघं बाजूबाजूला आहे. हा कोण एकदम वेगळा पडून जातो. सर याला हा संलग्न म्हणा नाही, कारण हा व्हर्टेक्स टी असलेला कोण आहे, म्हणजे एक शिरोबिंदू टी असलेला, आणि त्याला दुसरा कोण नाहीच आहे. याला बाजूला कोणी कोणच नाहीये. हे दोघं आहे एकमेकांच्या बाजूला, म्हणून हे एकच जोडी संलग्न आहे. एक नाव पी क्यू आर घ्या तिकडचं, पी क्यू आर, आणि एक नाव पी क्यू टी. कळतंय का तुम्हाला? थोडंसं लक्ष द्या. संलग्न कोणाच्या जोड्या कशा घेतात समजून घ्या. मी होमवर्कला तुम्हाला याच्या पुढे गेलो देतो. 3 नंबरचं गणित समजा असंच देतो, वाय सारखंच देतो मी पण तुम्हाला. ओके, तुम्ही पण सांगायचं संलग्न कोण कोणाचा कोण आहे. क्यू नाव आहे आणि हे सी. ओके, त्याच्यानंतर एक चौथं पण देतो तुम्हाला मी संलग्न कोणासाठी, असंच देतो वाय देता. पी क्यू आर एस. तुम्हाला सांगायचं कोण कुणाचं संलग्न कोण. ओके, जोड्या 3 जोड्या बनतात या आकृतीला. किती जोड्या बनतात? 3. याच्यात पण 3 आणि याच्यात पण 3 बनतात. आणि हा तिसरा होमो, हा चौथा होमो, आणि हा 5वा आहे. लक्ष द्या. बी नाव आहे, डी नाव आहे, एल नाव. एल एल इथे पण याच्यात संलग्न गुणाच्या जोड्या घेऊन दाखवा. एकदम इझी बाळा. ओके, जमेल तुम्हाला, ट्राय करा. पहिला सराव तुमचा या त्यावेळेस. आणि इथं बोलतात ते काय की ही आकृती बघा आणि हे विधान संलग्न कोणाचे आहे किंवा नाही तुम्ही सांगा. या संलग्न कोण आहे का नाही, हे संलग्न कोण आहे की नाही, आणि नसेल तर कारण पण सांगा. आता तुम्हाला ते 2 कोण बघावं लागेल आणि ते एकमेकांच्या बाजूबाजूला येतात का ते पण चेक करावं लागेल. पहिला कोणी पी एम क्यू आणि आर एम क्यू. पी एम क्यू कोण दाखवतो बघा, हा पी एम क्यू हा ब्लॅक केलेला दिसतोय का. आणि आर एम क्यू कोणता? आर एम क्यू हा ब्लॅक आला की नाही, सारखाच आला की नाही. एक भाग त्यांची एम क्यू बाजू सारखी आली की नाही त्यांची, आणि अंतर्भाग पण वेगळे वेगळे आले. तुम्हाला आता इथं खूप सारे कोण आहे, तुम्हाला बघावंच लागेल. पी एम क्यू म्हणजे हा कोण, आणि आर एम क्यू म्हणजे हा कोण, तर त्यांचा एम बिंदू आणि ही एम क्यू बाजू सारखी आहे आणि अंतर्भाग वेगळे वेगळे. म्हणून यांना तुम्हाला संलग्न कोण आहे म्हणावं लागेल. संलग्न कोण आहे, ऍडजसंट अँगल. आणि आता हा बघा आर एम क्यू आणि एस एम आर. आर एम क्यू आणि एस एम आर बघा. आर एम क्यू आता आर एम क्यू हाच आणि एस एम आर आहे. आर एम क्यू आणि एस एम आर मी तुम्हाला इकडे काढून दाखवू लागलं तर इथं बघा असं आहे बघा. हा झाला तुमचा आर एम क्यू. आर एम क्यू
आणि SMR त्याच्यातच आहे. तर यांना तुम्ही म्हणूच शकत नाही, कारण RMQ एवढा मोठा कोण आहे, हा बाहेरचा पूर्ण, आणि त्याच्यातच हा SMR आहे. म्हटलं त्यांचा अंतर्भाग वेगळा नाहीच आहे ना. RMQचा अंतर्भाग जेवढा आहे ना तेवढाच अंतर्भाग कुणाचा येतोय, SMRचा. म्हणून याला तुम्ही संलग्न कोण म्हणू शकत नाही. म्हणून हे संलग्न कोण नाही, कारण अंतर्भाग भिन्न नाही. मग ऍडजस्टमेंट अँगल because interior part are not different. कारण एवढं मोठे हा काय सांगावं लागेल कारण तुम्हाला, कारण हे बघा कोण कोणती तुम्हाला ते पण समजून घ्यावं लागेल. कोण आहे RMQ म्हणजे अंतर्भाग पूर्ण येईल ना त्याचा, ही मधली रेष करून टाका. एवढा मोठा अंतर्भाग आहे ना त्याचा RMQचा, आणि RMS त्याच्या आतमध्येच घुसडून टाकला त्यांनी RMS. तर त्याच्याच अंतर्भागातला काही अंतर्भाग RMS चा येतोय. म्हटलं अंतर्भाग वेगळे नाही आले ना, अंतर्भाग वेगळे पाहिजे असे, हा आणि हा वेगळा पाहिजे पूर्ण, तरच ते संलग्न कोण असतात. म्हणून हे संलग्न कोण नाही. ओके. तसंच RMS आणि RMP आहे. RMS काढून टाकला हा RMS RMS झाला. आणि ह्याच नावाने RMT पण आहे. RMT याच्याच खाली घुसतोय तो पण. मग हा जो RMS आहे त्याचा जो अंतर्भाग येतो ना हा एवढा, RMTचा पण अंतर्भाग तोच येतोय ना. म्हणून हे पण संलग्न कोण नाही, संलग्न कोण नाही. कारण तेच लिहा मागच्या गणितातलं, या गणितातलंच कारण इथं लिहा. नॉट ऍडजस्टंट अँगल म्हणा आणि कारण तेच लिहा. ओके. लक्षात घ्या तुम्ही. आणि आता हा SMT आणि RMS बघा. SMT बघा, SMT एक कोण आहे बघा, SMT काढून टाकला ना, SMT. आणि दुसरा आहे RMS. SMT असा इकडे खाली गेला आणि RMS आणखी वरून आला असा. हा SMTचा अंतर्भाग आणि हा RMS बाजूला आणला त्याने RMS. हे दोघं एकमेकांचे कसे आहे, संलग्न आहे. इथं राईट करतो फक्त मी, संलग्न आहे. थोडं गोंधळ झालाय तिथं, नीट बघा, क्लोजर लुक घ्या. SMT आणि RMS दोघं वेगळे वेगळे बघा अंतर्भाग, म्हणून हे संलग्न आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे संलग्न कोण, पण तुम्ही नीट बघा, समजून घ्या. एकदम इझी आहे. आणि मी होमवर्कला दिलेली जी गणित आहे ते तुम्ही करा आणि संलग्न कोणाची व्याख्या पाठ करा. संलग्न कोणाची जेव्हा पण व्याख्या पाठ होईल ना तेव्हा काय करायचं, मोबाईल समोर घ्यायचा, सेल्फी स्टार्ट करायची आणि ती व्याख्या म्हणून दाखवायची. ओके, न बघता. आणि मला तो व्हिडिओ काय करायचा, सेंड करायचा, म्हणजे मला कळेल तुम्हाला व्याख्या पाठ झाली किंवा नाही. ओके बाळांनो, तर आज नवीन धडा स्टार्ट केलेला आहे. आजचा व्हिडिओ आजच बघा. एक नवीन रजिस्टर करा. नवीन रजिस्टर बनल्यानंतर त्याचे फोटो काढून मला काय करा, दाखवा. ओके बा.